क्रूसाच्या खुनेने आम्हा सगळे शत्रूपासून बापाचे पुत्राचे पवित्र आत्म्याचे नावे आमेन. प्रेषितांचा विश्वासार्हकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर मी विश्वास आहे. त्याचा एकुलते एक पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगली, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवबापाच्या उजव्याकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांसाठी विनंती कर. आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. दुःखाचे रासे. पहिले रासे, येशूला बागेत रक्ताचा घाम आला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांना आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या विळखापासून वाचव. सर्व मनुष्यात सदाकाळी विशेष करून तुझ्या स्तुतीची अति जरुरी आहे. दुसरे रहस्य, येशूच्या अंगावर फटके मारले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभु जे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या विळखापासून वाचव. सर्व मनुष्यात सदाकाळी विशेष करून तुझ्या स्तुतीची अति जरुरी आहे. तिसरे रहस्य, या रहस्यावर वाचन केले जाईल. येशूच्या मस्तकावर काट्याचा मुकुट घातला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आज नोवेनाचा 6वा दिवस. हे पूज्य माते, तुझे यथोचित गुणगान कोण करू शकतो? तुझ्या महिमामध्ये सदैव नाविन्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या योगाने तुझ्या उदरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौमार्याचे रक्षण करून तू येशूला जन्म दिलास. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारेवेळी आणि गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहिलीस. म्हणून स्वर्गलोक व भूलोक तुझा गौरव करतात. हे दैवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या कुशीतील बालकाची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करतो. कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव ह्यामधील तू मध्यस्थीचा दुवा आहेस.
प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे, तू स्वर्गाचे द्वार आहेस. हे भाग्यशाली माते, तू कृपेचे सिंहासन आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास, ज्याला सारे जग सामावून शकले नाही, त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलेस. संपूर्ण प्राणीमात्राच्या पालकांचे तू पालनपोषण केलेस, त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पूज्य पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहून आम्ही त्याची सेवा करावी व त्याचे दर्शन आम्हास स्वर्गराज्यात घडावे, म्हणून तू आम्हासाठी कृपेची याचना कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरता विनंती कर. आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आम्हाला वाचव. सर्व मनुष्यात सदा काढणे विशेष करून तुझ्या स्तुत्याची अधिक जरुरी आहे. चौथे व पाचव्या रहस्यावर गायन घेतले जाईल. चौथे रहस्य, येशूने भारी क्रूस वाहिला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आम्हाला वाचव. सर्व मनुष्यात सदा काढणे विशेष करून तुझ्या स्तुत्याची अधिक जरुरी आहे. पाचवे रहस्य, येशूला क्रूसावर खेळले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. पवित्र
नरकाच्या विकासाला वाचवा. सर्व मनुष्यात सदाकाळ नेऊ, विशेष करून तुझ्या राज्याची करूया. नमस्कार हे राणी दयेचे माते, तो आमचा जीवन, तुमचे मधुर्य आणि आमची आशा आहे. तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपाल झालेली एवेशीमुळे मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत वरळत दुष्काळी टाकतो. तूच तर आमची कैवारिणी आहेस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या देशपालीनंतर तुझ्या पुत्राचे आशीर्वादित फळ येशू याचे दर्शन आम्हाला घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरियम, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मरियेची विनंती मला. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आमचे हे ख्रिस्ता, आमचे ऐकुले हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देव पुत्र जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्न करताचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमजीस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारण, आम्हासाठी विनंती कर. परमत्त बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. शिवभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाचा दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळचा नक्षत्र, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांचे आरोग्य, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांचे आश्रय, आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तजनांचे सहाय्य, आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. अधिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्राचे राणी, आम्हासाठी विनंती कर. मूर्तपासून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदाई नेलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र माळेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा. आम्हावर दया कर हे. आपण प्रार्थना करूया. हे ते परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला पादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्व जगात वास
कलकत्त्याच्या संत तेरेसाच्या नवदिन भक्तीची प्रार्थना. हे कलकत्त्याच्या संत तेरेसा, हे कलकत्ताच्या संत तेरेसा, खुर्सावर खिळलेल्या क्रूसावर खेळलेल्या प्रभू ख्रिस्ताच्या प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत प्रेमाची ज्योत तू आपल्या हृदयात तू आपल्या हृदयात प्रज्वलित केलीस प्रज्वलित केलीस आणि सर्वांसाठी आणि सर्वांसाठी त्याच्या प्रेमाचा त्याच्या प्रेमाचा प्रकाश तू झालीस. प्रकाश तू झालीस. तुझ्या मध्यस्थीने तुझ्या मध्यस्थीने प्रभू ख्रिस्ताच्या प्रभू ख्रिस्ताच्या दिव्य व प्रेमळ हृदयातून दिव्य व प्रेमळ हृदयातून आम्हासाठी आम्हासाठी आमच्या गरजा व विनंत्या आमच्या गरजा व विनंत्या प्राप्त कर. प्राप्त कर. येथे आपण आपल्या गरजा विनंत्या मदर तेरेसाच्या मध्यस्थीने प्रभू परमेश्वरापाशी सादर करूया. अनेक चमत्कार मदर तेरेसाच्या मध्यस्थीने होत आहेत. त्यांची प्रभावी मध्यस्थी आम्हासाठीही मागूया. हे कलकत्त्याच्या संत तेरेसा, हे कलकत्ताच्या संत तेरेसा, तू प्रभू ख्रिस्ताशी तू प्रभू ख्रिस्ताशी एकरूप होण्यास, एकरूप होण्यास, माझे सर्वस्व माझे सर्वस्व त्याला अर्पण करण्यास त्याला अर्पण करण्यास व त्याला व त्याला माझ्या अंतःकरणात माझ्या अंतःकरणात सामावून घेण्यास सामावून घेण्यास तू मला शिकव. तू मला शिकव. जेणेकरून ख्रिस्ताचे प्रेम ख्रिस्ताचे प्रेम व त्याचा प्रकाश व त्याचा प्रकाश माझ्या जीवनाद्वारे माझ्या जीवनाद्वारे प्रसारित होईल. प्रसारित होईल. हे निष्कलंक मरिया माते आम्हासाठी विनंती कर. हे निष्कलंक मरिया माते आम्हासाठी विनंती कर. हे कलकत्त्याच्या संत तेरेसा आम्हासाठी विनंती कर. हे कलकत्ताच्या संत तेरेसा आम्हासाठी विनंती कर. मरिया मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसं तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. इथे आपल्या विनंत्या सादर करू. महिलेने केलेल्या अनेक उपकारांबद्दल तिचे आभार मानून विशेष प्रार्थना सर्व करुणाग्रस्त रोग्यांसाठी करूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्ददेह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. गाब्रिएल देवताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. आपण आपल्या विनंत्या मरियेच्या चरणी सादर करूया. पोप साहेब व बिशप साहेब यांच्या हेतूसाठी प्रार्थना करीत असताना आजच्या प्रार्थनेचं आयोजन ज्यांनी केलं आहे त्यांचे हेतू व या प्रार्थनेत सहभागी झालेल्या सर्वांचे हेतू मरियेने परमेश्वरापाशी रुजू करावेत आणि त्यांच्या कुटुंबावर कृपेचा वर्षाव करावा
म्हणून आपण प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. आपल्या गावात सदा आनंदाचे आणि सलोख्याचे वातावरण असावे व आपल्या गावातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं आणि जे आजारी आहेत त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास ईश्वरी कृपा मिळावी व ते लवकरात लवकर आजारातून बरे व्हावेत म्हणून आपण मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. गावातील सर्व मुलांना त्यांच्या अभ्यासात योग्य मार्गदर्शन लाभावं व एक आदर्श विद्यार्थी होण्यास त्यांना ईश्वरी कृपा मिळावी. त्याचप्रमाणे आपल्या गावातील तरुण तरुणी जे उच्च शिक्षण घेत आहेत व जे नोकरी व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांना परमेश्वराचं योग्य मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. येशूच्या मळ्यात कार्य करीत असलेल्या आपल्या गावातील धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधूंना त्यांचं कार्य करण्यास परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांना चांगलं आरोग्य मिळावं. त्याचप्रमाणे आपल्या गावातील जे लोक परदेशात आहेत त्यांचं परमेश्वराने सर्व संकटापासून रक्षण करावं व त्यांना चांगलं आरोग्य द्यावं म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. यावर्षी आपल्याला दिलेल्या चांगल्या पावसासाठी देवाचे आभार मानून आपल्या गावाला भासणारी पाणी टंचाई परमेश्वराने दूर करावी म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. आपले कोळी बांधव जे वर्षभर ग्रोटोमध्ये मरिया मातेच्या पायाशी प्रार्थनेला येत असतात व नोवेनाच्या दिवसात बहुसंख्येने प्रार्थनेला हजर असतात त्यांच्या व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व परमेश्वराने त्यांचं सर्व संकटापासून रक्षण करावं म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. विशेष प्रार्थना कोरोनाबाधित आजारासाठी करूया. हे परमेश्वरा, ह्या आजारांना बरे कर, त्यांच्या कुटुंबियांना आधार दे. ह्या आजारांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवकांना चांगलं आरोग्य व प्रेरणा दे. ह्या विषाणूची लस शोधणाऱ्या संशोधकांना, सरकारी यंत्रणांना यश दे. ही सर्व प्रार्थना मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी आपण करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं आमचं ऐकून घे. आपल्या गावातील मेलेल्यांच्या आत्म्यांना व शुद्धिस्थानातील आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊलं